काही वेळा पोळ्या बनवताना तुटतात, तर काही वेळा कडक होतात. तर तुम्ही पाहू शकता दाबून सुद्धा अजिबात तुटत नाहीत आणि मऊ अशी लुसलुशीत पोळी तयार होते. तर अशा पद्धतीने पोळी तयार करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कराल तर अशाच पोळ्या तुमच्या तयार होतील. तर तुम्ही पाहू शकता छान अशी पुरण भरलेली पोळी, तर छान लुसलुशीत मऊसूत पोळी तयार होते. तर छान अशा टिप्स सहित बनवलेली ही पोळी. तर चला पाहूया कशी बनवायची ते. तर नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 2 वाटी चण्याची डाळ घेतली, म्हणजे वजनी प्रमाणात अर्धा किलो चण्याची डाळ घेतली. तर आता ती स्वच्छ धुवून 4 ते 5 तास आपल्याला भिजत ठेवायची आहे. तर डाळ भिजत ठेवली म्हणजे छान फुगून येते आणि शिजायला पटकन शिजते. तर आता ही डाळ मी स्वच्छ धुवून पाणी भरून तर 4 तास झालेत. डाळ छान फुगलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता ही मी शिजत ठेवते. तर शिजवताना आधी गरम पाणी म्हणजे पाणी उकळून द्यायचं आहे, मग त्यामध्ये डाळ घालायची आहे, म्हणजे पटकन शिजते. तर आता डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर मी मैदा घेते अर्धा किलो. तर चण्याची डाळसुद्धा अर्धा किलो होती, मी मैदासुद्धा अर्धा किलो घेतला आहे. त्यामध्ये मीठ घालते, चवीनुसार मीठ घालायचं आणि कलर येण्यासाठी हळद घालायची. तर आता मी थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे, आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आता पीठ मळून झालंय. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालून मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं तेल घालून मळत राहायचं आहे. तर छान असं मळून घ्यायचं. जेवढं आपण मळून पीठ छान मऊ करू तेवढी आपली पुरणपोळी सुद्धा छान मऊ राहील आणि सॉफ्ट राहील. तर अशा पद्धतीने मळून घ्यायचं. तेल आतमध्ये मुरलं पाहिजे पूर्ण. तर अशा पद्धतीने हे मळून झालेलं आहे. तर आता हे अर्धा तास झाकून ठेवून द्यायचं. तर आता आपली डाळ सुद्धा छान शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने डाळ शिजली पाहिजे, जास्त सुद्धा डाळ शिजवायची नाहीये. तर आता हे पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा. तर अर्धा किलो डाळीमध्ये मी 400 ग्रॅम गूळ घालून घेतलंय. तर तुम्हाला जर गोड आवडत असतील तर तुम्ही अर्धा किलोमध्ये अर्धा किलो सुद्धा गूळ घालू शकता, पण मी 400 ग्रॅम गूळ घातले. तर गुळाचं प्रमाण सुद्धा कमी करू शकता, पण जास्त तुम्ही केलं तर आपलं पुरण असतं ते पातळ होऊ शकतं. म्हणून मी 400 ग्रॅमच केलंय, 400 ग्रॅम घातलं यामध्ये. तर आता हे पूर्ण गूळ वितळून द्यायचं. आता त्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर घालते आणि मी जायफळ किसून घालते. तर अर्धा जायफळ घातलाय मी किसून. आता त्याच्यामध्ये मी सुंठ पावडर घालते अर्धा चमचा. आता हे पूर्ण मिक्स करून द्यायचं आहे आणि आपल्याला गुळाचं पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता गुळाचं पाणी आपलं पूर्ण आटलेलं आहे. तर आता आपण खाली उतरवून गरमच असताना आपल्याला ती वाटून घ्यायची आहे. तर पुरण चाळायच्या चाळणीमध्ये मी ते काढून घेतलंय आणि ग्लासच्या साहाय्याने ते असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने गरम गरम असलं की पटापट वाटलं जातं. तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण करून घेणार आहे.
तर खाली छान असं पडतं. गरम गरम असलं की पटापट असं पडतं आणि थंड झालं तर लवकर वाटलं जात नाही, म्हणून गरम गरमच करून घ्यायचं. तर आता चाळणीच्या खाली जे लागलं आहे ते सुद्धा काढून घेते. तर आता आपलं सगळं पुरण वाटून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं मऊसूत पुरण वाटून झालेलं आहे आणि चिकटसुद्धा झालेलं नाही. तर छान असा गोळा तयार होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही डाळ आणि गुळाचं प्रमाण जर घेतलं तर योग्य प्रमाणात पुरणपोळी आपली तयार होते. आणि पुरण ज्या पद्धतीने पुरण होतो त्या प्रमाणात जर पुरण झालं तर पोळीसुद्धा छान होते आणि तुटण्याची शक्यता नाही. तर तुम्ही पाहू शकता आपलं हा मैदासुद्धा छान असं रबरासारखा झाला आहे. तर छान फुगून आला आहे. तर आता ह्याचे मी गोळे करून घेते. तर मी याचे 5 गोळे करून घेते पहिल्यांदी. तर मी 5 गोळे करून घेतलेत. तर ज्या आकाराने आपण मैद्याचे गोळे करून घेतो त्यापेक्षा थोडे मोठे आपल्याला पुरणाचा गोळा करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गोळाचं पसरवून त्यामध्ये पुरण भरायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि पिठामध्ये बुडवून ठेवायचे. तर 5 गोळे केले की पटापट आपले लाटून सुद्धा होतात. जास्त करून ठेवायच्या नाहीत, कारण जर जास्त करून जर ठेवल्या तर पोळी वरून अशी कडक होते आणि लाटताना चिरा पडतात. म्हणून फक्त आपल्याला 4-5 असेच गोळे करून ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा पिठात आपल्याला मैद्याचं असं पापड बनवून घ्यायचं आहे पसरवून आणि त्यामध्ये हे सारण भरायचं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण मिळून द्यायचं आहे आणि मगच हातावर फिरवायचा आहे गोळा. छान असा पुरणसुद्धा त्यामध्ये मिळून जातं. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे गोळा. जर जास्त पीठ झालं तर तुम्ही काढू शकता. तर अशा पद्धतीने पटापट आणि पूर्ण पॅक सुद्धा होतोय. तर आता हे 5 आपले गोळे तयार करून झालेत. आता हे पिठात बुडवून पीठ घ्यायचं आणि लाटण्याच्या साहाय्याने असं छान हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने वरच्यावर असं लाटणं फिरवत जायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता छान अशी ही पोळी आणि पुरणसुद्धा आतमध्ये सारखं शेवटपर्यंत पसरलं जातं. ह्या पद्धतीने आपली पोळी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान पुरण पूर्ण असं पसरलेलं आहे. तर आता तव्यावर मी तूप घातलंय आणि तवा जास्त सुद्धा गरम करून द्यायचा नाहीये. तर मीडियम असा गरम करून त्यावर पोळी घालायची आहे आपल्याला. आणि पहिल्या बाजूने पोळी आपली उलटी केली की दुसऱ्या बाजूने पोळी पलटी करायची आहे. अशा पद्धतीने आणि त्यावर आपल्याला पोळी फुगली की त्यावर तूप सोडायचं आहे वरून. आता तूप सोडलेली बाजू पुन्हा खाली पलटी करायची. तर हलवार हाताने अशी पलटी करून घ्यायची. आता खालच्या बाजूला सुद्धा छान असं तूप लावून घ्यायचं. आता हलक्या हाताने पोळी काढून घ्यायची, व्यवस्थित अशी काढून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली पहिली पोळी तयार झाली आहे. आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या सुद्धा करून घेणार आहोत.
तर पोळी उलटताना पालटताना व्यवस्थित पालटायची आहे, कारण आपण जोराने कशी पण जर उलटी केली तर पोळी मऊ लुसलुशीत असते आणि ती लगेचच फाटते, म्हणून व्यवस्थित अशी पलटी करायची आहे। आणि पोळी उलटी पलटी करताना फक्त 2-3च वेळा पलटी करायची आहे, जास्त पलटी करत राहायची नाहीये, कारण जास्त जर पलटी केली तर पोळी आपली कडक होण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला 2-3 वेळा फक्त पलटी करायची आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही पोळ्या केल्यात तर तुमच्या छान अशा खुसखुशीत मऊसूत आणि लुसलुशीत पोळी तयार होतील आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा खूप आवडतील। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघून तुम्ही ह्या पोळ्या नक्की करून बघा, तर अशा पद्धतीने तुमच्या पोळ्या तयार होतील। तर छान अशी पुरणपोळी आपली तयार आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने कराल तर तुमच्या सुद्धा पोळ्या छान अशा लुसलुसीत मऊसूत होतील। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।